सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झालंय। याची सत्यता एबीपी माझानं तपासलेली नाही। मात्र महाराष्ट्राची समृद्धी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात का दिली असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। या संपूर्ण प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले जाणून घेऊया। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जे आपल्या सोबत आहेत त्यांना विचारणार आहोत। सर, ज्या पद्धतीने ह्या कथित ऑडिओ क्लिप समोर आलेल्या आहेत, एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हातात महाराष्ट्राची समृद्धी का दिली जाते असा प्रश्न शेतकरी विचारतात। माझा आरोपच पहिल्या दिवसापासून होता की या समृद्धी महामार्गामध्ये समृद्धी कोणाची होणार आहे आणि त्याची उत्तर आज मोपलवारांच्या क्लिपच्या द्वारे आता सरकारला, राज्याच्या जनतेला ते उत्तर मिळालेलं आहे। आणि त्यामुळे हजारो एकर जमिनीचा भ्रष्टाचार आता या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं झालेला आहे। अनेक बड्या अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहे। आमचा जो आरोप होता, मला असं वाटतं की हा पुरावा इतका सुस्पष्ट आहे की ज्या पद्धतीने राधेश्याम मोपलवार यांनी हा जो काही प्रचंड माया गोळा केलेली आहे, विदेशात पाठवलेली आहे आणि सर्रासपणे ज्या ऑडिओ क्लिप दाखवत आहेत, मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये पुराव्याची आवश्यकता झाली नाही। इतका स्पष्टपणे त्यांचा संबंध या सगळ्या प्रकरणाची थेट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ताबडतोब बडतर्फ करणं हाच आता सरकारपुढे प्रश्न आहे आणि बडतर्फ करून चालणार नाही। एवढा मोठा भ्रष्टाचार अधिकारी करतोय, परंतु त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की मंत्र्यांचे भ्रष्टाचार एवढेच आहेत आणि मग म्हटल्याप्रमाणे मंत्री आणि अधिकारी आज त्यांच्या या राज्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू झालेली आहे, कोण कितना भ्रष्टाचारी अशी अवस्था तयार झालेली आहे। त्याचबरोबर प्रकाश मेहतांचं जर प्रकरण पाहिलं तर ते सुद्धा तितकंच गंभीर आहे। एकनाथ खडसेंना एक न्याय, प्रकाश मेहतांना वेगळा न्याय असा का प्रश्न विचारला जातोय, आपलं काय म्हणणं आहे याबाबत? आपण सभागृहात काय भूमिका मांडणार? असं की आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, आम्ही ती सभागृहात मांडणारच आहोत। ताबडतोब प्रकाश मेहतांनी राजीनामा दिला पाहिजे। याच्यामध्ये आता सरकारने विलंब करून चालणार नाही। ठीक आहे, मग माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते, गटनेत्यांची सल्लामसलत करून चौकशी कशी करावी, चौकशीचा एक वेगळा भाग आहे पूर्णपणे, पण ज्या खात्यासंदर्भात चौकशी आहे त्या खात्याच्या मंत्र्यांना तिथं राहणंच बरोबर नाही। एकनाथ खडसेंना सुद्धा राजीनामा द्यावा लागला, कमिशन नेमावं लागलं त्यांनी तर, आणि त्या कमिशनद्वारे काय पुढे येईल त्यावेळी येईल। याच पद्धतीने मला ताबडतोबीनं प्रकाश मेहतांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे, ते राजीनामा देत नसेल त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की या सरकारमध्ये एकूणच भ्रष्टाचाराची आता मालिका जी सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये आता मंत्री काय राहिले, मंत्र्यांचं काय, आता अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले त्याच्यामध्ये वाहत्या गंगेत हात धुवायला सुरुवात केलेली आहे। या ऑडिओ क्लिप प्रकरणी आपण स्थगन प्रस्तावाची मागणी करणार आहात, प्रस्ताव मांडणार आहात? हो, स्थगन प्रस्ताव मी आज मांडणारच आहोत। एकतर इंदिराजींच्या संदर्भातला एक मुद्दा होता, पाठ्यपुस्तकात जो अवमानकारक लिखाण झालेलं आहे राजूजींबद्दल आणि आमच्या नेत्या, देशाचे नेते आपल्या स्वर्गीय इंदिराजींबद्दल, तो एक मांडतोच आम्ही। परंतु हे दोन स्थगन प्रस्ताव आहे आता, एकतर या समृद्धी महामार्गात मोपलवारांवर कारवाई होणं आणि प्रकाश मेहतांच्या ते राजीनामा देणं, ती मागणी करणं। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघू शकतो एक प्रकारे भ्रष्टाचाराची स्पर्धा या सरकारमध्ये सुरू झालेली आहे। अधिकारी भ्रष्ट आहेत, त्याचबरोबर मंत्रीसुद्धा भ्रष्ट आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती आज सभागृहात विरोधी पक्षनेते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे फडणवीस सरकारचा हाच काय पारदर्शी कारभाराचा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत।